निराश, दुःखी किंवा हताश असाल तर स्वामींचा हा संदेश फक्त 1 मिनिट ऐका. स्वामी समर्थांची लीला सर्व संकटे दूर करेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज अक्कलकोट नगरीमध्ये असंख्य लीला करत होते. स्वामींच्या लीला या खरोखर अतर्क्य होत्या. अक्कलकोटमध्ये एक सरस्वती नावाची सोनारीन स्त्री राहत होती. तिचे वागणे हे वेडसर असे, परंतु तिच्यावर महाराजांची पूर्ण कृपा होती. कधी कधी ती जनाबाईचे अभंग म्हणून घळाघळा रडत आणि वेड्यासारखी रस्त्यातून फिरत असे. तिच्याजवळ एक चिंध्यांचे गाठोडे व एक गाडगे एवढेच होते. या सोनारणीचे वैशिष्ट्य असे की तिला स्वामींच्या वाक्यांचा अर्थ कळत असे. इतकेच नव्हे तर एखाद्या वेळी स्वामी महाराज रागवले आहेत आणि त्यांचा राग शांत होत नाही, त्यावेळेला ज्ञानबा हा या सरस्वती सोनारीन स्त्रीला शोधून आणत. मग पुढे ज्ञानबा आणि मागे ही सोनारीन हातात काठ्या घेऊन एकाने ज्ञानोबा तुकाराम आणि दुसऱ्याने बोडकीचे काय काम असे भजन करून नाचू लागत. ते दोघे असे बोलू लागताच स्वामी महाराजांचा राग हा शांत होई आणि महाराज मोठ्या मोठ्याने हसू लागत. ते इतके स्वामींचे अंग व पलंग सर्व हलत असे. अशी 2-2 घटका गंमत चालत असे. असेच एकदा नरसोबाच्या वाडीचे काही लोक दर्शनाला आले होते. त्यांनी स्वामींना प्रश्न केला की स्वामी, आपण कोण आहात? महाराज म्हणाले, मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर. हे ऐकताच सोनारीन बोलली, वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रय रूपाने अवतरले आहेत. त्या वेड्या सोनारणीचे असे उत्तर देताच सर्वांना आश्चर्य वाटले. परब्रह्माच्या वाणीची उकल एका वेड्या स्त्रीने केली याला लीला नव्हे तर आणखी काय म्हणावे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सरस्वती सोनारींसह ज्ञानबा हे दोघेही वेडे होते, परंतु स्वामींना अतिशय प्रिय होते. वेद, उपनिषद, शास्त्र आदी ग्रंथ तोंडपाठ असलेल्या ज्या ज्ञानी लोकांना स्वामींच्या वाणीची उकल होत नसे, त्या वाणीचा अर्थ एका वेड्या स्त्रीला समजत असे. त्याला काय म्हणावे. खरोखरच वाणी ही निशब्द होत असे. आजच्या या स्वामी लीलेतून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी स्वामी हाच संकेत देत आहेत की गुरुतत्वाचे मार्गदर्शन आपल्याला समजावून घ्यायचे असेल तर त्याच्या भक्तीत वेडे व्हावेच लागेल, त्याच्याबरोबर एकरूप व्हावेच लागेल. यासोबतच आजच्या लीलेमध्ये स्वामी कोण आहेत या प्रश्नाचे उत्तर देता स्वामी बोलले की मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर. आणि या स्वामींच्या वाणीचा अर्थ सोनारणीने या लीलेमध्ये सांगितलेलाच आहे. खरोखर तो मनन करण्यासारखा आहे. ती सांगते की मूळ पुरुष म्हणजे स्त्रोत की ज्यातून अक्षय वडाच्या वृक्षाप्रमाणे हे अनंत कोटी ब्रह्मांड प्रसारण पावत आहे आणि जो प्रत्येक पक्षी, कीटक, जीवांसह मानवाला हृदयातून सतत मार्गदर्शन करतो आहे, असे गुरुतत्व म्हणजे श्री दत्त. अशी निर्गुण निराकार अवस्था म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. खरं तर मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर ही स्वामींची वाणी म्हणजे अनुभव आहे, अनुभूती आहे, बोध आहे. हे शब्दात सांगणे अशक्य आहे. आपल्याला याचा स्वादच घ्यायचा आहे. या स्वामींच्या वाणीचा अनुभव घेणे हेच प्रत्येक मानवाच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. आणि पुस्तकी ज्ञानी पंडित होण्यापेक्षा स्वामींचा वेडा भक्त झालो तर नक्कीच या वाणीचा स्वाद घेणे सहज शक्य आहे असे वाटते. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया. हे परमपिता परब्रह्म श्री स्वामी समर्थ, तुम्ही मूळ पुरुष आहात, म्हणजेच या अक्षय वटवृक्षाप्रमाणे विस्तारित होत चाललेल्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा स्रोत तुम्हीच आहात. तुम्ही प्रत्येकाच्या हृदयातून मार्गदर्शन करणारे श्री गुरुतत्व आहात. हे स्वामी राया, तुम्ही आमचे पिता आहात. आम्ही तुमची बाळे आहोत. आम्हाला तुमच्या भक्तीमध्ये वेडे करा. या भक्तीच्या शक्तीने आम्हा बाळांना आपल्या पित्याच्या मूळ स्वरूपाचा, निर्गुण निराकार स्वरूपाचा अनुभव द्या. परमानंदाचा स्वाद द्या आणि या परमानंदाचा प्रसाद वाटत या मानवी जीवनाचे सार्थक करून घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येईल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला कळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.